नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आणि आता अनुदान मिळणार येत्या 10 दिवसात। तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपलं अनुदान कशामुळे थांबलेलं आहे आणि आपल्याला कधीपर्यंत ते मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। आणि बघा मित्रांनो, बातमी ही इंदापूरहून आहे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रेग्युलर अनुदान मिळत नाही, तर यासाठी इंदापूर या ठिकाणी जे काही आंदोलन झालेलं आहे तर त्या आंदोलनाची बातमी या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे। तर बातमीमध्ये नेमकं काय आहे बघा। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे गेल्या 2 महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही, त्यामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर प्रशासकीय भवन समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। तर मित्रांनो, अगदी 2 ते 3 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभापासून वंचित आहे, तर त्यांना हे अनुदान तात्काळ मिळावं, तर यासाठी इंदापूरमध्ये आंदोलन झालेलं आपल्याला दिसून येईल। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना सागर मिसाळ यांनी मागण्याचे निवेदन दिले। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेले आहे। यावेळी सागर मिसाळ काय म्हणाले बघा। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे गेल्या 2 महिन्यापासून अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे। प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला हे अनुदान लाभार्थ्यांना नियमित मिळावे अशी आमची आग्रही मागणी आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला होता संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील, आणि त्या GR मध्ये म्हटलं होतं की जे काही अनुदान आहे संजय गांधी निराधार योजनेचं तर ते दर महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल। परंतु अजूनपर्यंत या GR ची जी काही अंमलबजावणी आहे तर ती लागू झालेली नाही आणि 5 तारीख होऊन गेली, 2 महिने झाले, 3 महिने झाले, तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान मिळत नाही। त्यामुळे अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत आहे आणि याच दृष्टीने सागर मिसाळ यांनी हे आंदोलन हाती घेतलेलं आहे। तहसीलदार जीवन बनसोडे तसेच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आश्वासनामुळे आज आंदोलन मागे घेतले आहे। मात्र 10 दिवसात अनुदान लाभार्थ्यांना न मिळाल्यास जिल्हा तसेच तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। तर बघा मित्रांनो, सध्या तरी हे आंदोलन स्थगित झालेलं आहे, परंतु येत्या 10 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर जर हे पैसे जमा झाले नाही तर तालुका आणि जिल्हा स्तरावर मोठे आंदोलन केले जातील, अशा प्रकारचा इशारा त्यांनी या माध्यमातून दिलेला आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, राज्य व केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनांचे गेल्या 2 महिन्यापासून अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नाही। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे अनुदानाचे पैसे अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाही। हे तात्काळ मिळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर प्रशासकीय कार्यालयात सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आलेले होते। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन झालेलं आहे आणि तहसीलदारांनी मान्य केलेलं आहे की येत्या 10 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहे। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा व्हावे अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून इंदापूर तहसील कार्यालयाने ही बाब शासनास त्वरित कळवावी असे यावेळी
आवाहन सागर मिसाळ यांनी अविनाश डोईफोडे यांना केले आहे। तर या ठिकाणी सागर मिसाळ यांनी या निवेदनाद्वारे तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना सांगितलेले आहे की दर महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे मिळावे आणि हे पैसे रेग्युलर मिळावे, अशा प्रकारचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलेलं आहे। आणि तहसीलदारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की ही सगळी माहिती लवकरात लवकर शासन दरबारी पुरवून आपल्या जे काही मागण्या आहेत तर त्या मान्य करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची बातमी आंदोलनासंदर्भातील होती आणि जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर फक्त एकच हप्ता जमा झालेला आहे। आता नुकतेच जे काही जमा झालेले आहे ते 1500 रुपये जमा झालेले आहे आणि इतर पैसे आता सध्या बंद झालेले आहेत। तर पैसे बंद होण्यामागचे कारण सांगितलं जातं की बरेच लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही, त्यामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना अडचणी येत आहेत आणि यावर स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यवाही करत आहे। आणि मित्रांनो, होऊ शकते की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये परत आपल्या खात्यावर हे जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर त्यामुळे होऊ शकते आता इतकी कळ आपण काढलेलीच आहे, पुढचे 4 ते 5 दिवस अजून आपल्याला कळ काढावी लागेल। त्याचबरोबर मित्रांनो, 10 मार्चला बजेटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचा लाभ 1500 वरून 2100 रुपये होणार आहे। तर हा सुद्धा लाभ आपल्याला लवकरच मिळेल आणि यासाठी अशा प्रकारची तरतूद आता 10 मार्चला होणार आहे। तर ही सुद्धा आपल्यासाठी एक चांगलीच बातमी असणार आहे, कारण संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांची जी काही मागणी आहे तर दर महिन्याला 3000 रुपये देण्यात यावे, परंतु या बजेटमध्ये तरी जी काही माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे तर आपल्याला दर महिन्याला 2100 रुपये मिळू शकतात। तर त्यामुळे लवकरच हे सुद्धा पैसे आपल्याला तात्काळ मिळणे सुरू होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।